नाही, नुसते ने आण करून एका दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही. म्हणजे आम्हाला काही शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की यांना सगळ्यांना फासावर लटकूस तर सोडत नाहीत आम्ही म्हणून. शंका असण्याचं कारण नाही. पण ते उगाच मोबाईल फेकून दिले, सापडानातच आणि हेच नाही तेवच नाही, हे बहाणे नको. जनमत काय म्हणतंय की जे खून करायला गेले, जे खंडणी मागायला गेले, या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं, हा मेन गुन्हेगार खरा हे होईल. कारण जो खून करतो, खंडणी मागतो, त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो. हे सुटता कामा नये. खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत, हे संगनमत आहे. जरी तो प्रत्यक्ष तिथं नसला तरी त्यांनी घडून आणला हा खून. आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही, पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे. पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असं होता कामा नये. ते हा नव्हता आणि ते सापडले आणि हे पुरावे सापडले नाही, हे नाटक आम्ही सहन करणार नाही. शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे. त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नये. ही खूप मोठी रॅकेट आहे, खूप मोठी साखळी. यांना सांभाळणारे राहिले धरायचे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.